हॅलो फ्रेंड्स, मी आहे मीनाक्षी। तर मी आज तुमच्याबरोबर बोंबील फ्रायची रेसिपी शेअर करणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे बोंबील साफ करते। अगदी व्यवस्थित बोंबील साफ करून घ्यायचे आहे, पोटातली घाण वगैरे सगळे काढून घ्यायचे आहे, व्यवस्थित कट मारून घ्यायचे आहे आणि बोंबील मस्तच फ्रेश आहेत। मला आज बाजारात मस्त फ्रेश मिळाले आणि मधून एक कट मारायचा आहे जेणेकरून बोंबील चांगले भाजले जातील। मला शक्यतो बोंबील अख्खेच आवडतात, पण मी तुमच्यासाठी हे करून दाखवले। आता हे स्वच्छ पाण्याने मी धुते बोंबील, छान अशी बोंबील धुवून घ्यायचे आहेत। मी नळाखालीच धुते कारण इथे एकदाच धुते पण ते छान स्वच्छ निघून जातात पाण्याखाली धुतल्याने। तुम्ही बघू शकता पांढरे शुभ्र बोंबील आहेत, अगदी फ्रेश मिळाले मला। स्वच्छ पाण्याने धुते आणि मी अख्खे हे ठेवले आहेत बोंबील। मला जास्त करून अख्खे बोंबील आवडतात फ्राय करायला। तुम्हाला दाखवण्यासाठी ते बोंबील मध्ये कट मारला आहे। अशा प्रकारे बोंबील सगळे धुवून घ्यायचे। त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही मी बोंबील धुतले आहेत, अगदी मस्त स्वच्छ धुतले आहेत। तर ह्याच्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची स्टीलची आणि त्याच्यावर आपल्याला चाळणी लागणार आहे। स्टीलची प्लेट त्याच्यावर ठेवून आपल्याला त्याचा एक्स्ट्रा वॉटर काढून घ्यायचं आहे। पहिला आपल्याला सगळे बोंबील या चाळणीमध्ये घालून घ्यायचे आहे। बोंबील फ्रेशच असले तर ते मस्त लागतात खायला। फ्रेश मिळाले तरच बोंबील घ्या। आता ह्याच्यानंतर एक प्लेट ठेवा आणि वजनसाठी त्याच्यावर एक दगड ठेवा। मी तो हा ठेवलाय माझा मसाला वाटायचा दगड आणि त्यानंतर ते 10 मिनिटांनी मी ते परत काढलंय। त्यानंतर एक्स्ट्रा वॉटर जे पण असेल ते निघून जातं आणि बोंबील फ्राय व्हायला मस्तच इझी पडतात, म्हणजे ते सुटत नाही। आता बघू शकता तुम्ही बोंबील मध्ये थोडंही पाणी राहिलं नाहीये, सगळं निघून गेलेलं आहे। आता मॅरिनेशन मध्ये घालून घेऊया, मॅरिनेट करायला आपण बोंबील सगळे। आता आपल्याला पहिलं मीठ लावून घेऊया। तुम्हाला पाहिजे तेवढं मीठ लावा। त्यानंतर हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर, तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घालू शकता। त्यानंतर आम्ही घरी बनवलेला फिश मसाला आहे हा मालवणी। त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घालायची आहे, 1.5 चमचा घालते, टेस्ट मस्त लागते त्याची। सगळं एकजीव करून घेऊया व्यवस्थित लावून, सगळीकडे लागलं पाहिजे बोंबीलला मसाला तो, आणि आतमध्ये पण लावून घ्यायचं जर तुम्ही त्याला कट केला असेल तर। आणि अशा प्रकारे मॅरिनेशन झालेलं आहे आपलं। याला 10 मिनिटं तुम्ही झाकून ठेवा। 10 मिनिटं झाकून ठेवा। त्यानंतर मी रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाचं पीठ आणि रवा हे मिक्स करून जर तुम्ही कुठलाही चिकन जरी फ्राय केलं अगदी मस्त फ्राय होतात। आणि फ्राय पॅनवर तेल घालून तेल तापलं पाहिजे आणि बोंबील फास्ट गॅसवरही भाजा, ते छान भाजले जातात, तुटत नाही। आता बोंबील सगळे लावून घेऊया रव्यात, आपण कोडिंग करून घ्यायचं आहे। तेल तापूपर्यंत दुसरे बोंबील आपण कोडिंग करून घेऊया।
अशा प्रकारे सगळं लावून घ्यायचं आहे त्याला। आता आपण घालूया। तेल तापलं आहे माझं। तुमचं छोटा फ्राय पॅन असेल तर तुम्ही 2 किंवा 3 बोंबील त्याच्यात फ्राय करू शकता। माझं फ्राय पॅन थोडं मोठं आहे त्यामुळे मी 4 बोंबील फ्राय करू शकते त्याच्यात। बोंबील परतताना अगदी व्यवस्थित परतायचं आहे। घालताना काळजी घ्या, बोंबलांना थोडा स्पेस द्या। मला सवय असल्यामुळे मी जास्त बोंबील घालते। मस्त कोडिंग होते बोंबलांना। त्याच्यानंतर एक बाजू माझी चांगली फ्राय झालेली आहे, तुम्ही बघू शकता। पलटल्यावर गोल्डन असा रंग यायला पाहिजे, असं परतून घ्यायचं आहे। कट मारलेला बोंबील आहे हा, तुम्ही बघू शकता। व्यवस्थित परतून घ्यायचे। बघू शकता माझे बोंबील मस्त पक्के राहिले, कुठेही तुटला नाहीये। बोंबील मस्त क्रिस्पी होतात। बोंबील कोटिंग छान असे फ्राय करून घ्यायचे बोंबील। त्यानंतर आता तुम्ही काढू शकता प्लेटमध्ये बोंबील। अख्खा बोंबील व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि तुम्ही काढून घेतलाय, बघू शकता तुम्ही। अगदी व्यवस्थित बोंबील निघतात। बघू शकता बोंबील मस्त फ्राय झालेले आहेत। तर आजची तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर हे आता आपण सर्व करूया। हे माझे बोंबील तयार आहेत, बघू शकता मस्त फ्राय झाले आहेत। तर आता हे सर्व करूया। आता हे मी सर्व केलेलं आहे, त्याच्यात मस्त लिंबू पिळायचं आहे आणि हे तयार खाण्यासाठी। थँक यू।